सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात। एका दृष्टीनं ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो। त्यांना जर असंच करायचं होतं, त्यामुळे एक वेळा दोन वेळा त्यांनी स्वतःहून असं बोलणं आता योग्य आहे की नाही योग्य, मी ज्या पदावर बसलेलो आहे, परंतु मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा ती चर्चा करणं योग्य होणार नाही। मला सर्वोच्च पदावरती सत्ताधारी पक्षाने बसवलेलं आहे। मध्ये सत्ताधारी पक्षाने माझ्या नावाचा ठराव आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडला, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मांडला आणि निश्चितच या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने देखील एकमताने ठराव मंजूर करण्यासाठी सहयोग दिला। अतिशय चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। माझ्या संदर्भामध्ये जे काही भाष्य केलं, माझ्या जीवनपटावरची असेल किंवा माझ्या विधिमंडळातील कामकाजा संदर्भात सर्वच सभासदांनी जो नामोल्लेख केला, निश्चित स्वरूपामध्ये मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी यथायोग्य चांगले पद्धतीने समजतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून सभापती आणि पीठासीन अधिकारी म्हणून मी पाहिल आणि लोकशाहीमध्ये विधिमंडळाचं कामकाज अधिकाधिक वृद्धिंगत आणि दृढ होण्याच्या दृष्टिकोनातून मी पाहिल। अजित पवार यावेळी आता असं बोलले हसत खेळत की मी नाही आलो तरी पण तुम्ही आलात आणि माझ्या वरच्या पोझिशनला आला, काय अजित पवारांना उत्तर आहे? राग रोग सगळं संपलंय का? नाही, अजितदादा पवारांनी जे भाषण केलं की तुम्ही म्हटले की मी प्रचाराला आलो नाही आणि मग आता तो नीतीचा खेळ काय आहे मला माहित नाही, परंतु हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो। त्यांना जर असंच करायचं होतं, त्यामुळे एक वेळा दोन वेळा त्यांनी स्वतःहून असं बोलणं आता योग्य आहे की नाही योग्य, मी ज्या पदावर बसलेलो आहे, परंतु मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा ती चर्चा करणं योग्य होणार नाही। मला सर्वोच्च पदावरती सत्ताधारी पक्षाने बसवलेलं आहे। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये यावरती काही अधिकची टिप्पणी करणं योग्य होणार नाही।